आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। बागलान तालुक्यातील मुळाणे शिवारात बिबट्याचा मुक्त वावर असून यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झालेत। मुळाणे शिवारातील दोधेश्वर रोड येथील कारभारी गंगाराम कांदळकर यांच्या शेतामध्ये काल रात्री 10:30 वाजेच्या सुमारास 2 बिबट्यांनी अचानक तेथील मेंढ्यांवर हल्ला केला। यात त्यांच्या 9 मेंढ्यांचं नुकसान झालंय। तसेच या परिसरात बिबट्यासोबतच लांडगे व रानडुकरांचेही प्रमाण वाढले। हे प्राणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने तेथील नागरिक भयभीत झाले आहेत। तसेच रात्री अपरात्री ते शेतातील पाळीव प्राणी यांच्यावर डल्ला मारत आहेत। तसेच त्यांना शिकार न मिळाल्याने ते नागरी वसाहतीकडे त्यांची धाव घेऊन शेळ्या मेंढ्या फस्त करीत आहेत। दोधेश्वर, कोळीपाडा, करे, चौगाव, भाक्षी, मुळाणे, कौतिकपाडे, आवाटी, वनोली येथील शेतकऱ्यांनी बिबट्याचा बंदोबस्त वन विभागाचे अधिकारी यांनी करावी अशी मागणी केली आहे। कारभारी गंगाराम कांदळकर यांच्या आर्थिक नुकसानाबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांना सविस्तर माहिती देण्यात आली आहे। याबाबत योग्य पंचनामा करून त्या शेतकरीला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व निसर्ग मित्र म्हणून परिचित असलेले राकेश घोडे, सरपंच तानाजी निकम, पोलीस पाटील संदीप याळीज यांनी केली आहे। तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी व ठिकठिकाणी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्यात येतील अशी माहिती वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांनी बागलान वृत्तांताशी बोलताना दिली आहे। बागलान वृत्तांतासाठी संतोष जाधव।